गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशा आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. हे पहा इकडे मी ना सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा, पण ह्यांचा टिफिन पण भरून ठेवलेला आहे. आज आहे शनिवार आणि म्हटलं ह्यांना ना खूप दिवस झाले काही गरम पोळी असं नाश्त्याला मिळत नाही. म्हणजे मी एक असं पोहे, उपमा, पराठे असं केलं जातं. म्हटलं आज ते ह्यांना ना गरम गरम पोळी आणि भाजी, चटणी काय असेल ते खायला द्यावं म्हटलं. इकडे ह्यांचा टिफिन भरून ठेवलेला आहे आणि तिकडे त्यांचं रील बनवणं चालू आहे. म्हटलं तुमचं रील बनवून झाली की सांगा, म्हणजे पटदिशी तुम्हाला गरम गरम पोळी बनवते. आज खूप दिवसांनी यांना गरम पोळी नाश्त्याला देते. चला इकडे बनवते पोळी. आणि हे पहा आज काय केलेलं आहे, मुगाची उसळ आहे. म्हणजे मोड आलेले मूग आणलेले होते, मटकी पण आणलेली होती, मूग पण आणलेले होते. तर म्हटलं आता आज मुगाचीच भाजी बनवावी. चला इकडे बनवली गरम गरम पोळी. चला आज आता आमच्यात असा हा नाश्ता आहे मिस्टरांसाठी. गरम गरम आहे बाबा. तूप हे पहा मी इकडे विरांशकडे आलेली आहे, सगळी घरची कामं आवरून. आणि विरांश बघा किती अभ्यास करतो. विरांश फॅमिली काय करतो आहे ना, कुठं फॅमिली कशी चिटकायची विरांश मला शिकवता. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, या सगळेजण जिऱ्याचं पाणी प्यायला. आज आहे रविवार बघा. व्हिडिओ बनवते सकाळ सकाळ. व्हिडिओ बनवायला वेळच नसतो, असंच चाललं आहे. कालचा व्हिडिओ अपलोड झाला, म्हटलं चला आज पूर्ण करूया. म्हणलं या हे बघा तयार होऊन निघाली मी आता. व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता. कुठे निघाली मी काय. चला सगळं आवरून निघाले, घरातलं सगळं आवरलं आहे आणि प्राजक्ताकडे निघालो आहे. कशासाठी निघालो आहे ते तुम्हाला कळेलच. व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप न करता. सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. चला मित्रमैत्रिणींनो निघालो आता. मी येऊ का माऊकडे? माऊ आपल्या माऊकडे घर बघायला चालेल का तुला? चला मग खाली. चला चला. हे बघा विरांशकडे आलेली मी. माऊकडे वाट बघत बसल्या. हा माऊकडे जायचंय आम्हाला. एक्साइटमेंट घर बघायचंय माऊचं घर आवडलं त्याला, पिल्लूला. हो की नाही, तिथंच ठेवायचं का तुला आमच्या विरांशला? हो का? हे बघा आमच्या हिरो बघा. बघू इकडं हिरो. हाय कर सगळ्यांना. हाय कर पिल्लू, हाय कर. गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग. से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हण ना गुड मॉर्निंग. पिल्लू गुड मॉर्निंग म्हण. लॅपटॉपवर ना, तो लॅपटॉपवर काम करतो. लॅपटॉप नाही त्याचं काय आहे म्हणून, कॅल्सी आहे. आजी लॅपटॉप म्हणते. काय म्हणतात सोनायला? काय म्हणतात सांग ना. रेनकोट म्हणून येत आहे. पाऊस येतो का काय असं वाटतं विरांशला. आहे बघितलं, पण त्याचं ते टोक लागतं विरांश. चला चला आमच्यात ना कुठे जायचं म्हटलं की गोंधळ. चल 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 जाऊया. नाही फ्रीजमध्ये ठेव बाळा. हे बघा शेजारची ना विरांशची फ्रेंड आहे ना, तर तिची दूध पिशवी ना बाहेर होती बघा विरांश. चला चला चला. दिसत नाही समोरचं, तेव्हा मुद्दाम करतो विरांश. बघा आता 2 मिनिटं आहे का आई. आम्ही निघालो आता. विरांश तुला आपण इथे आलो होतो जर्मनीला जायच्या वेळेस आलो होतो ना पिझ्झा खायला. तर मग डाडू नव्हतं. डाडू म्हणलं मला सोडून खाल्लं तू वगैरे वगैरे.
येईल का? थांबा थांबा थांबा. साईड हा सळी तर उभं कर ना. अहो, ते चला इथं थांबूया जरा 2 मिनिटं. गर्दी आणि पाऊस चालू आलाय, ते माणसाला समजेना स्वतःला काय. थँक्यू नाही म्हटलं लवाड्या. लवाड्याला काय घेतलं? लॉलीपॉप. पाऊस, हे बघा पाऊस, नेमका पाऊस चालू झालाय. हा, त्याला एक तरी सुचेना त्याला, दुकानात गर्दी. नीट बसा आता, एका ठिकाणी बसना ना. तू काय म्हणला मागे बसू का? मग आता मागेच बसायचं बाळा. आम्ही निघालो प्राजक्ताकडे, पण जाता जाता प्राजक्ता तिकडून येणार होती, आम्ही इकडून चाललो होतो. ह्यांना माझ्या मिस्टरांचा उद्या वाढदिवस आहे, तर पण आज रविवार असल्यामुळे पोरी काय म्हटल्या, दोन्ही मुली काय म्हटल्या की आजच पप्पांना आपण म्हणजे सेलिब्रेशन करू, म्हणजे जे काही गिफ्ट देणार आहोत ते आज देऊया. उद्या पुन्हा काय होतं, उद्या सोमवार असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त, कोणाला सुट्टी नसते. विरांशला शाळा, विनायकला ऑफिस, म्हणजे सगळ्यांनाच ऑफिस, सगळ्यांची कामं चालू होतात. ह्यांना पण काम आहे, त्याच्यामुळे म्हटले होते की आजच आपण पप्पांना जे काही गिफ्ट द्यायचं आहे ते आजच देऊया, आजच सेलिब्रेशन करूया. म्हणून मग आम्ही निघालो होतो. ह्यांना काहीही माहीत नाही कुठं जायचं काय जायचं, पण मला पोरीनी सांगितलं होतं की आपण कुठं जायचं आज मम्मी, आणि पप्पांना काय गिफ्ट देणार आहोत. त्याच्यामुळे आम्ही मग निघालो आहोत. आणि पाऊस बघा, नेमका इतका पाऊस चालू झाला. आता म्हणलं टेन्शन आलं होतं की जे काही गिफ्ट देईल ते आता तुम्ही पाहतालच आम्ही कुठे पोचू काय ते. तर चला कंटिन्यू स्किप न करता व्हिडिओ पहा. आणि बघा इकडे किती गर्दी, नसी जाम गर्दी झालेली होती. म्हटलं थोडासा पाऊस थांबलेला होता, म्हटलं बरं झालं. थोडं ऊन पडल्यासारखं वाटलं होतं. तर मग तिथं आम्ही जाणार होतो शोरूमला. ह्यांना घ्यायची होती गाडी. दोन्ही मुलींनी मिळून डिसाईड केलं होतं, ठरवलं होतं की पप्पांना आपण 2 व्हीलर घेऊया, कारण का ह्यांची काय ॲक्टिवा ना सारखी बंद पडत होती, सारखं त्याला खर्च होत होता. त्याच्यामुळे नवीन गाडी घ्यायची होती. काजू मग आम्ही इथं उतरलो होतो आता. प्रतीक प्राजक्ता आम्हाला इथे गाठ पडलेत. सरप्राईज द्यायचे ह्यांना. हे बघा हे पण उतरलेत. चला चला आता काहीतरी ह्यांना सरप्राईज द्यायचं आहे. सरप्राईज गिफ्ट आहे बड्डेचं ह्यांना. काय ह्यांना माहीत पडल्यानंतर हे फार इमोशनल झाले. हे काय छान आहे, मस्त. हे बघा ही गाडी दोन्ही मुलींनी मिळून घेतलेली आहे ह्यांना. मस्त गाडी. प्राजक्ता आणि प्रतीक दिसल्यानंतर ह्यांना वाटलं हे प्रतीक आणि प्राजक्ता इथं कसे काय थांबले, आणि आतमध्ये आल्यानंतर ह्यांना कळे नाही काय म्हणले, अगदी इमोशनल झाले. त्यांनी पाहिल्यानंतर सगळे कागदपत्र पाहत होते. मुलींनी एवढं मोठं सरप्राईज गिफ्ट दिलं होतं ह्यांना. त्यांचं एकीकडे आनंद आणि दुसरीकडे म्हणजे डोळ्यात आनंदाचे अश्रू येत होते. घर कुठलं आहे? तिकडे चालला तो जा जाऊ दे, तिकडच्या घरात जा. आधी सर्व आपल्या गाड्या मग पुढे उघडते का बरं? डान्स जातील बरोबर. अजून डास नाही गेले. काय डान्स नाही? प्राजक्ताकडे आमचं जेवण झालं सगळं. आम्ही 4 वाजेपर्यंत आराम केला आणि त्यानंतर चहा पाणी घेऊन इकडं आम्ही आता घरी रिटर्न आलेलो आहेत. हे बघा आता आम्हाला गाडी ठेवायला जागा नाही. 3 2 व्हीलर झालेत आणि 1 4 व्हीलर आहे. आता आमच्या पार्किंगमध्ये जागाच नाही आहे. चला आता इकडे अशा प्रकारे आमचा छान आजचा दिवस गेला. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.